नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा कायम आहे। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असं भाऊसाहेब चौधरी यांनी म्हटलंय। पुढील 2 दिवसात नाशिकच्या जागेचा निर्णय होईल। शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी हे वक्तव्य केलंय। नाशिकची जागा पारंपरिक शिवसेनेचीच आहे असंही भाऊसाहेब चौधरी यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात खरतर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीवरची रस्सीखेच सुरू आहे। ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार, त्या ठिकाणी छगन भुजबळ उमेदवार असणार अशी चर्चा सुरू आहे। एकीकडे हेमंत गोडसे यांना पूर्ण विश्वास आहे ही जागा शिवसेनेचीच आहे, या ठिकाणी ते स्वतः उमेदवार असतील अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्यांनी थेट मतदारसंघात उतरून प्रचाराला देखील याआधी सुरुवात केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला कामाला लागण्याचे, प्रचाराला लागण्याचे आदेश दिले अशा प्रकारचं वक्तव्य देखील हेमंत गोडसे जे नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी केली होती। त्यामुळे आगामी काळात नाशिक लोकसभा मतदारसंघात काय घडामोडी घडतात, ही जागा शिवसेनेला राखण्यात यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यातले जे निर्णय आहे माहिती उमेदवारी संदर्भातले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्या ठिकाणी निर्णय घेतात आणि ह्या तिघांच्या चर्चेतनं जो कोणी उमेदवार होईल, फायनल होईल, तोच उमेदवार या ठिकाणी नाशिक लोकसभेचा खासदार असेल। ही जागा शिवसेनेची आहे, पारंपरिक आणि शिवसेनाच लढणार, शिवसैनिक लढणार, त्याच्यामध्ये काही थोडाही म्हणजे चर्चेचा विषय त्या ठिकाणी येत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।